कोण गद्दार आहेत हे आम्हाला कोणी शिकवायची गरज नाही। आणि आता बर्डे गुरुजींचे नाव घेऊन किंवा त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून, मी म्हणत नाही बर्डे गुरुजी कोणाचे वैयक्तिक आहेत, सार्वजनिकच आहेत, ते सर्वांचे आदरणीयच आहेत, परंतु ज्यांच्या प्रभात फेरी काढल्यानंतर आम्हाला आमच्या मुलांना ऊन लागते, अरे प्रभात फेरी का काढली जाते? मुलांना प्रेरणा मिळते, क्रांतिकारांच्या कामाची आठवण होते। सांगण्याचा हेतू असा आहे की इथे मला युवा नेता म्हणून संबोधलं, माझं वय 47 वर्ष आहे, तर युवा नेता संबोधलं याचं कारण मी कधी कोणताही स्वार्थ केला नाही, कोणत्याही पदासाठी कुठेही कधी भांडलो नाही, माझ्या घरी कधी मागणी केली नाही, तरी देखील मला टीकेला एवढं सामोरं जावं लागतं। तर या सभेत कमी वेळ मिळाला तरी मला भरपूर उत्तर देण्यासारखं आहे। थोडक्यात मी तुम्हाला काही गोष्टी सांगतो। या निवडणुकीला सामोरं जाताना इथे उभं राहताना आदरणीय रवी काकांचा प्रतिनिधी म्हणून बोलताना सर्वच काय काकांच्या मनातील शब्द मी सांगू शकत नाही, कारण ते फार मोठे वैचारिक नेते आहेत। माझे वडील जरी असले तरी तुम्हा सर्वांचे मार्गदर्शक आहेत। मला काय त्यांच्या उंची एवढं कधी काय करता आलं नसलं तरी त्यांच्यातील एक गुण माझ्याकडे आहे, कधी मी स्वार्थ केला नाही व कोणत्याही पदासाठी किंवा कोणत्याही हव्यासापोटी या निवडणुकीस आम्ही पाठिंबा देत नव्हतो। या निवडणुकीला जबरदस्ती हेमंतभाई जरी उभा असेल तरी मी स्वतःलाच उमेदवार मानतो, कारण माझ्यावर ही निवडणूक लादली गेलेली आहे। मी कोणतेही तिकीट मागायला कोणत्याही व्यक्तीकडे गेलेलो नाही। कोणाला माहिती नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, तिकिटासाठी समोरनं फोन आला, सगळं काही सांगता येत नाही मला। आमच्या मित्रांनी सांगितलं की फार काही लांबड लावू नका, तर तिकिटाबद्दल एक सांगतो, तिकिटासाठी बोलवलं गेलं आणि बोलवून परत अशा एका उमेदवाराबरोबर 2 अर्ज भरा म्हणून सांगितलं गेलं की ज्या उमेदवारांनी पूर्वीचे 5 वर्ष ते पद भोगलेलं आहे। साधं गणित आहे, 1-2 गट जर तुम्ही केले असतील, का केले हे तुम्हालाच माहिती, त्या गटाचा क्लेम संपला आहे मी सांगितलं, तुम्हाला त्यांना परत भविष्यात संधी द्या, आता मला काम करण्याची संधी द्या, तुम्ही समोरच बोलवलेलं आहे। त्यांनी सांगितलं तसं नाही, दोन्ही गटांना अर्ज भरावे लागतील, मग आपण सर्वे करू। अरे 40 वर्षाच्या रवी काकांनी तुमच्यावर काम केले, त्यांचा जर तुम्ही आता सर्वे करणार असाल तर अशा तिकिटावर मी लाथ मारतो। या गावामध्ये या तिकिटा संदर्भात इतकी चर्चा झाली, तुम्हाला एक फक्त कल्पना सांगतो की तिथे मला एक नेते बोलले, अरे केदारगाव, काळामवाडी, शेने हे तर आपलंच आहे। आता या वाक्यावरून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जिल्हा परिषदेचा वाटेगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आमचा आहे, कासेगाव आमचा आहे, वाळवा पंचायत समिती आमची आहे, असं सांगताना वाटेगाव हे लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं आहे, तुम्ही लक्षात ठेवा। उद्या या निवडणुकीमध्ये तुम्ही आदरणीय सौ ज्योतिताई पाटील व श्री हेमंतभाई यांना निवडून दिले नाही तर हे वाटेगावचं राहणार नाही, हे कासेगावचं, इस्लामपूरचं किंवा इतर गावच्या लोकांचं राहील। हे वाटेगाव लोकशाही अण्णाभाऊ साठेंचं तुमचं स्वतःच आहे, हा अभिमान आधी तुम्ही बाळगा। इतर गावच्या नेत्यांना मला सांगायचं आहे की तुमचे गाव आमचीच आहेत, ही सगळी मतदान आम्हालाच होतं, हे ते कशाच्या कॉन्फिडन्सवर बोलतात मला माहिती नाही, परंतु या वेळेला सर्व 11च्या 11 गावामधून सौ ज्योतिताई व आपल्या दोन्ही उमेदवार यांना सर्वांनी भरघोस मतांनी निवडून देऊन कोणत्याही गावामध्ये एकही मत वजा होणार नाही याची काळजी घेण्यासाठी सर्व मतदारांनी राहिलेले 4-5 दिवस रात्र दिवस आपल्या पाहुण्यांना, मित्रपरिवारांना कमळ आणि कमळ दोन्ही मतं मागायचे आहेत। आपण एक मत मागायचं नाहीये, एक मत कोण मागतो माहिती आहे ना, तर एक मत मागायचं नाहीये। आणि या निवडणुकीत सामोरं जाताना अजून काही गोष्टी आहेत। या गावामध्ये निवडणुकीच्या आदल्या दिवशी निवडणूक आचारसंहिता लागेल म्हणून काही उद्घाटन केली, त्याची परिस्थिती आपण बघतोय, नेट लावलेली आहे, अजून 26 जानेवारीच्या आजूबाजूला कसा परिसर असायला हवा हे अजून मुरुम तसाच आहे। इकडचे इथं कॉन्क्रीट टाकलेल्या नाल्यावरती चालायला देखील येत नाही। वाटेगावात एकही रस्ता पूर्णपणे झालेला नाहीये, सर्व अंतर्गत रस्ते उघडलेले आहेत, पाण्याच्या टाक्या बांधून उभ्या आहेत, त्याला जाणारी वाडीवरची पाईपलाईन अजून केलेली नाही। राज्य मार्गावरून जाताना इतर गावचे लोक नाव ठेवतात वाटेगावला की या ठिकाणी एवढे क्रांतिकारकांचं गाव सांगतात, एवढे राजकारण करतात, एवढं मोठं गाव आहे, 12-13 हजार लोकसंख्या आहे, पण त्या गावामध्ये विचार म्हणून काही नाही। सर्वांनी एकमेकाचे पाय ओढण्यासाठी, राजकारण करण्यासाठी सर्वांना सत्ता हवी आहे।
तो मुख्य रस्ता जर आपल्याला 6 महिने बंद असेल तर आपण काय करतो, ग्रामपंचायत आपल्या ताब्यात आल्यानंतर आपण स्वतःहून तिथे पुढे जाऊन अतिक्रमण कोणताही नाहीये, सिटी सर्वेप्रमाणे तो रस्ता व्यवस्थित आहे, पण तो रस्ता करण्यासाठी थोडंसं रुंदीकरण करावं लागलं. त्या लोकांच्या जवळ जाऊन त्यांना समजावून सांगून का रस्ता मोठा पाहिजे हे काम करण्याचं सत्ताधारी लोकांचं काम आहे. ते टाळाटाळ करणे, त्या लोकांना सांगणे की तुम्ही आडवं पडा, बंद पाडणे, तो कोणताही रस्ता पूर्ण होऊन न देणे हे या लोकांचं काम आहे. अशा लोकांना पुन्हा पद हवी आहेत. कशासाठी हवे तर कंत्राट मिळवण्यासाठी हवे आहेत. समोरचे उमेदवार, दोन्ही उमेदवार कधीही मला एकाही कार्यक्रमाला बोलवायला आले आठवत देखील नाही. मागील निवडणुकीला आम्ही जिल्हा परिषदेच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजय करण्यासाठी भरपूर पाठिंबा दिला. एकाही कार्यक्रमाला त्या उमेदवारांनी बोलला. मग कशाच्या आधारावर आम्ही त्यांना पाठिंबा द्यायचा, कशाच्या आधारावर तुम्ही आम्हाला गद्दार बोलता? आमचे विचार आम्हाला आहेत, आम्ही कुणाला पाठिंबा द्यायचा ते आमचं आम्ही ठरवू. आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आपल्या विभागाचे खासदार आदरणीय धैर्यशील मानेजी, आपल्या विभागाचे कार्यसम्राट माझे आवडते आमदार सत्यजित देशमुख भाऊ. मुद्दा म्हणून का सांगतोय, तिकीट मागायच्या वेळेला काही लोकांनी चुगली केली. चुगली करायला तुम्ही आता काय लहान आहात का? साहेबांच्या वेळेस, जयंत पाटील साहेबांच्या वेळेस सांगितले की यांनी स्टेटस ठेवलं होतं. अरे मी स्टेटस ठेवतो, पण करंट अफेअर्स रोजच्या घडणाऱ्या गोष्टीबद्दल मी रोज माझ्या मोबाईलवर जे सांगतो की कोणत्याही पक्षाचा असो त्याबद्दल मी नक्कीच टीका करतो. कोणताही पक्ष चुकत असेल तर त्याबद्दल मी नक्कीच सांगतो. ते बरं सांगितलं नाही. एका फोटो सांगितला, अरे मी उघडपणे गेलोच होतो, मी लपून बसून मदत करत नाही. मी दुपारी 3 वाजता जाऊन गुलाब लावणार सत्तुभाऊंच्या विजयाचा. मी कोणाला घाबरत नाही. मुद्दा असा की मी आदरणीय मानसिंगराव यांना देखील 1 महिना आधी जाऊन भेटलो होतो. तुम्हाला वाटेगावमध्ये मतदान कमी पडणार आहे, पर्सनली भेटून चिखलीत जाऊन सांगितलं होतं. त्यांनी मला हसण्यावर नेला. तुम्ही देखील हसण्यावर नेऊ नका. या निवडणुकीचा कल मी वेगळा लावून दाखवणारच आहे आणि आपल्या दोन्ही उमेदवारांना उच्चांकी मताने निवडून आणण्यासाठी मी जीवाचे रान करेन. उरलेले 4 दिवस मी सर्व मतदारांना विनम्रपणे भेटून पुन्हा एकदा आवाहन करेन. आपण 7 तारखेला आपल्या हेमंतभाई मुळीक व सुज्योतीताई यांना दोन्ही मतदान, मी पुन्हा सांगतोय, दोन्ही मतदान कमळासमोरील बटन दाबून विजय करावे अशी मी नम्र विनंती करतो. व भरपूर सांगायचे, पुन्हा विजयी सभेत सांगेन, मग समजेल तुम्हाला काय ऍक्च्युअली इतिहास आहे. धन्यवाद.